तर मी आम्ही स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। आजच्या लेक्चरमध्ये रिलेजवरचे क्वेश्चन आहेत ते डिस्कस करूया। तर पहिला क्वेश्चन आहे लेक्चरचा, विच टाइप ऑफ रिले इज मोस्ट सुटेबल फॉर द डिस्टन्स प्रोटेक्शन इन ट्रान्समिशन लाईन। तर ट्रान्समिशन लाईनचा डिस्टन्स प्रोटेक्शनसाठी कुठला रिले यूज केला जातो? थर्मल रिले, डिस्टन्स रिले, ओव्हर करंट रिले, डिफरन्शियल रिले की फ्रिक्वेन्सी रिले? शब्दच दिलेला इथे डिस्टन्स प्रोटेक्शनसाठी ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठला रिले यूज होतो? तर डिस्टन्स रिले इथे करेक्ट उत्तर येईल। कुठल्या कुठल्या टाईपचे डिस्टन्स रिले असतात आणि कुठल्या लाईनसाठी कुठला यूज होतो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो। शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी आपण रिॲक्टन्स रिले वापरतो, मीडियम ट्रान्समिशन लाईनसाठी आपण इम्पिडन्स रिले वापरतो आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी आपण मोह रिले किंवा ॲडमिटन्स रिले सुद्धा त्याला म्हणतात। ओके, हे तीन रिले डिस्टन्स रिलेमध्ये कन्सिडर होतात आणि डायरेक्टली ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। बघूया पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द बुकोल्स रिले। बुकोल्स रिले सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे, रिलेमधला क्वेश्चन विचारले जातात IBPS वर किंवा TCS कुठली पण एक्झाम घ्या। तर काय त्याचा मेन पर्पज, मुख्य उद्देश काय आहे? प्रोटेक्ट द ट्रान्सफॉर्मर फ्रॉम द इंटरनल फॉल्ट्स। ओके, डायरेक्टली आपल्याला उत्तर मिळालेलेच आहे, ट्रान्सफॉर्मरच्या प्रोटेक्शनसाठी वापरतात आणि स्पेसिफिकली म्हणायचं तर त्याच्या इंटरनल फॉल्ट्सपासून प्रोटेक्शन देण्यासाठी वापरतात। ओके, बकोल्स रिले आपण इन डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे, स्पेशली मी एक लेक्चरच बनवलं आहे कंप्लीट टाईप ऑफ रिलेजमध्ये, सगळे टाईपचे रिले त्याच्यामध्ये अलॉंग विथ द थिअरी आपण कव्हर केलेले आहेत। खूप फायदेशीर होईल तुम्हाला व्हिडिओ। आता बघा क्वेश्चनमध्ये किती गोष्टी आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत ते। पुढचा क्वेश्चन आहे, विच रिले इज यूज फॉर लो करंट ॲप्लिकेशन। कमी प्रवाहाच्या अनुप्रयोगांसाठी कोणता रिले हा वापरला जातो? ऑप्शन आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले, सॉलिड स्टेट रिले, डिफरन्शियल रिले, ओव्हर व्होल्टेज रिले की डिस्टन्स रिले। ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे सॉलिड स्टेट रिले किंवा ज्याला आपण स्टॅटिक रिले सुद्धा म्हणतो। हे पण आपण कव्हर केलेलं आहे, सॉलिड स्टेट रिले किंवा स्टॅटिक रिले, त्याची ब्लॉक डायग्राम कशी दिसते ते, त्याचे थोडक्यात इंट्रोडक्शन आणि आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस पण डिस्कस केलेले आहे। तर आता ह्याच्यातून उत्तर कुठे मिळेल तुम्हाला हे बघा, पॉवर कन्झम्पशन किंवा बर्डन इज लोअर दॅन द इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेज, हेन्स बर्डन ऑन द CTPT आर रिड्यूस अँड देअर ॲक्युरेसी इन्क्रीजेस। तर बर्डन त्याचा अर्थ कमी होतो म्हणजे ते कन्झम्पशन कमी करतात, कन्झम्पशन कमी करतात म्हणजेच ते आपण म्हणू शकतो की लो करंट लो व्होल्टेजवर सुद्धा इझिली ॲप्लिकेबल आहे, तिथे सुद्धा आपण आरामात त्याला यूज करू शकतो। आणि जर कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघितलं तर सॉलिड स्टेट रिले म्हणजे ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक पार्ट वगैरे जास्त यूज करतो, तर सॉलिड स्टेट असू दे किंवा स्टॅटिक रिले ज्याला आपण म्हणतो, तर अशा ह्याच्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्टेजेस आहेत जे आपण इथे मेन्शन केलेले आहेत। काही काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत, तर ते त्या लेक्चरमध्ये मी कव्हर केलेले आहेत, आता डिस्कस नको करूया। व्हॉट इज द की फीचर ऑफ द डिफरन्शियल रिले। डिफरन्शियल हा शब्दाचा अर्थच तुम्हाला कळला पाहिजे। डिफरन्स बेसिकली डिफरन्शियल हा शब्द डिफरन्स फाइंड आउट करतो, म्हणजे दोघांमधला जो फरक असेल तो। सो ऑप्शन काय आहेत, रिस्पॉन्स टू द करंट इम्बॅलन्स, ऑपरेट बेस्ड ऑन द फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन, प्रोटेक्ट अगेन्स्ट थर्मल ओव्हरलोड, डिटेक्ट व्होल्टेज डिप की नन ऑफ द अबव। तर जो डिफरन्शियल रिले आहे तो दोन्ही साईडचा करंट मोजतो, म्हणजे दोघांमधला करंट फाइंड आउट करतो, प्रायमरी साईडचा आणि सेकंडरी साईडचा, आणि त्याच्यामध्ये जर इम्बॅलन्स असेल, करंटमध्ये जर इम्बॅलन्स असेल तर त्यावर तो ॲक्ट करतो डिफरन्शियल रिले। ओके, असा टाईपचा डिफरन्शियल रिले असतो। जो पार्ट आपल्याला प्रोटेक्शन करायचा असतो त्याच्या एका साईडला सिटी असते, त्याच्या दुसऱ्या साईडला दुसरी सिटी असते, आणि अशा प्रकारे पायलट वायरच्या हेल्पने त्याला आपण कनेक्ट केलेलं असतं, आणि मध्ये एक ऑपरेटिंग कॉईल असते। जेव्हा ह्या कॉईलमधून करंट 0 अँपिअर फ्लो होत असतो तेव्हा डिफरन्शियल रिले ऑपरेट होणार नाही, म्हणजे इकडून जाणारा करंट आहे तोच सेम करंट पुढे निघून जातोय, म्हणजे ह्याच्यातून करंट खाली कुठे येत नाही आहे, जो करंट इथून आहे तोच कंप्लीट निघून जातोय। जर फॉल्ट ह्याच्या पलीकडे असेल तर, किंवा आपण म्हणू शकतो हेल्दी कंडिशनमध्ये असेल तर, जर फॉल्ट इथे कुठेतरी असेल ना तर इथून फॉल्टकडे जाणारा करंट आणि इथून पुढे जाणारा करंट ह्या दोघांमध्ये फरक असेल। करेक्ट, नॉर्मल हेल्दी कंडिशनमध्ये हा आणि हा करंट सेम असेल, पण जर मध्ये फॉल्ट आला तर काही करंट फॉल्टमध्ये जाईल, त्यामुळे दोन्ही साईडचा जर आपण करंट मोजला म्हणजे आधीची साईड आणि नंतरची साईड, तर तो फरक करंटमधला ह्याच्यातून फ्लो होईल आणि ऑपरेट होईल। अशा प्रकारे डिफरन्शियल रिले तो ऑपरेट होतो। पुढचा क्वेश्चन आहे इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द आर्मेचर। आर्मेचरचं काम काय आहे एका इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेमध्ये?
तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन टाईप रिले आहे असं आपण ऐकलं असेल तुम्ही कधीतरी. तर अट्रॅक्टेड आर्मेचर टाईप रिले, इथे सर्किटमध्ये तुम्ही बघू शकता, सर्किट बघून किंवा पिक्चर बघून तसं कसं ऑपरेशन होत असेल याचा अंदाज लावू शकतो. इथे एक मॅग्नेट आहे आणि म्हणजे मॅग्नेटिक एक म्हणू शकतो आपण मटेरियल आहे आणि त्याच्याभोवती आपण एक कॉईल गुंडाळलेली आहे. जेव्हा त्याला सप्लाय मिळेल त्याच्याभोवती फ्लक्स आहेत ते जनरेट होतील आणि फ्लक्स जनरेट झाल्यानंतर हा जो आर्मेचरचा पार्ट आहे तो वरच्या साईडला अट्रॅक्ट होईल. जसं इलेक्ट्रोमॅग्नेट आपण करंट फ्लो झाल्यानंतर फ्लक्स जनरेट होतात, आपण टेम्पररीली मॅग्नेट जनरेट होऊ शकतं. तसंच हा जो आर्मेचर पार्ट आहे तो अप साईडला शिफ्ट होईल आणि जेव्हा हा जो ब्लॉक आहे इथे सर्किट कंप्लीट करून टाकेल टू ट्रिप सर्किट. म्हणजे जे ट्रिप्स रिलेटेड किंवा रिले कॉन्टॅक्ट्स रिलेटेड जे ऑपरेशन आहे त्याचा आर्मेचरशी संबंध आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर ऑप्शन बघूया. टू सेन्स द फॉल्ट करंट, नाही, फॉल्ट सेन्स करण्यासाठी नाही काम करत. टू ओपन ऑर क्लोज द कॉन्टॅक्ट्स असं आपण म्हणू शकतो, जे करेक्ट उत्तर आहे. जसं की आता मी डायग्राममध्ये दाखवलं, या आर्मेचरच्या हेल्पने हे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते क्लोज होतील जर हा वरच्या साईडला शिफ्ट झाला तर मॅग्नेटमुळे अट्रॅक्ट होऊन. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. व्हॉट टाईप ऑफ रिले इज बेस्ट सुटेड फॉर हाय स्पीड प्रोटेक्शन? कुठल्या रिलेचा स्पीड सगळ्यात हायेस्ट असतो? ऑप्शन बघूया. ऑप्शनच्या आधी बघूया. स्टॅटिक रिले जसं मी लिहिलं आहे, इट इज अ क्विक रिस्पॉन्स, लॉंग लाईफ, शॉक प्रूफ, हाय रिलायबिलिटी आणि हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी. क्विक रिस्पॉन्स हा शब्द आहे म्हणजे फास्ट ऑपरेट करतो. ठीक आहे, तर इथे स्टॅटिक रिले ह्याचं करेक्ट उत्तर येईल. विच टाईप ऑफ रिले इज हाय स्पीड ऑपरेशन किंवा हाय स्पीड प्रोटेक्शन म्हणून आपण त्याला यूज करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, व्हाय आर न्यूमरिकल रिलेज प्रेफर्ड ओव्हर कन्व्हेन्शनल रिले? कन्व्हेन्शनल म्हणजे जे आधी यूज केले जायचे पारंपरिक जे रिले आहेत इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले, त्यापेक्षा न्यूमरिकल जे रिले आहेत, डिजिटल रिले आपण म्हणू शकतो, तर ते का जास्त प्रेफर केले जातात? ऑप्शन्स बघूया. त्याच्यामध्ये हाय ॲक्युरेसी असते, येस करेक्ट आहे. मल्टी फंक्शनॅलिटी म्हणजे वेगवेगळे फंक्शन त्याच्यामधून आपण परफॉर्म करू शकतो, तर येस एकच रिले आहे तो डिफरंट प्रोटेक्शनसारखं सुद्धा काम करू शकतो. दुसरं आहे रिमोट मॉनिटरिंग कॅपेबिलिटी, म्हणजे रिमोट ऑपरेशनसुद्धा त्याच्यातून किंवा मॉनिटरिंग आपण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकलीच तुम्हाला तिकडे जाऊन रिलेची सेटिंग काय आहे ते चेक करायची गरज नाही लागणार. त्याचा जर डेटा तुमच्याकडे पी सीमध्ये असेल तरीसुद्धा रिमोटली ॲक्सेस करून आपण त्याला बघू शकतो. दुसरं म्हणजे कॉम्पॅक्ट इन साईज असतात आणि लहान आकाराचे असतात, येस पॉसिबिलिटी आहे. जे डिजिटल टाईपचे जे रिले आहेत, न्यूमरिकल रिले आहेत, ते कम्पॅरेटिव्हली स्मॉलर साईजमध्ये असतात मेकॅनिकलपेक्षा. तर त्यामुळे ऑल ऑफ द अबाव हे इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज अ थर्मल रिले प्रोटेक्ट अगेन्स्ट? ओके, आता हे थोडे कन्फ्युजिंगवाले क्वेश्चन्स आहेत, पण ह्याच्यातून तुम्हाला जर गोष्टी ऐकल्या असतील तर गोष्ट समजून जातील. ऑप्शन आहेत ओव्हर व्होल्टेज, ओव्हर करंट, ओव्हरलोड, फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन की फेज लॉस. तर थर्मल रिले आहे तो कोणाच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करतो? थर्मल रिले कोणत्या गोष्टींपासून संरक्षण करतो? ओके, तर तुम्हाला ह्या तीनमध्येच जास्तीत जास्त डाऊट व्हायचे चान्सेस आहेत. ओव्हर व्होल्टेज, ओव्हर करंट किंवा ओव्हरलोड रिले. ठीक आहे, जर तुम्ही थर्मल ऐकलं असेल, थर्मल रिले, तर ह्याच्यासोबत एक शब्द अजून जोडला जातो, थर्मल ओव्हरलोड रिले. थर्मल ओव्हरलोड रिले. ओके, म्हणजे जेव्हा केव्हा ओव्हरलोड होतो तेव्हा ऑब्व्हियसली करंट इन्क्रीज होतं, लोड वाढल्यानंतर करंट इन्क्रीज होतं आणि त्यामुळे जो थर्मल रिले आहे तो ऑपरेट होतो. करंट वाढल्यानंतर लॉसेस जास्त होतं असं आपण म्हणू शकतो, जास्त हिटिंग प्रोड्यूस होते, त्यामुळे ओव्हरलोड रिले ह्याचं करेक्ट उत्तर येईल. आता ओव्हर करंट पण आहे आणि ओव्हरलोड पण आहे, तर ह्यामध्ये फरक कसा? तो ओव्हर करंट असं आपण म्हणू शकतो की ओव्हर करंट म्हणजे इन्स्टंटेनियसली फार जास्त अमाऊंट ऑफ करंट जर फ्लो झाला तर त्यामुळे ट्रिप होतो, आणि ओव्हरलोडमध्ये लोड वाढल्यानंतर जो करंट आहे तो हळूहळू इन्क्रीज होतो आणि त्यामुळे टेम्परेचरची व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होते. लोड वाढल्याने करंट इन्क्रीज होतो, पण एवढा पण इन्क्रीज होत नाही की तो त्याच्या लिमिटपेक्षा किंवा थ्रेशोल्डपेक्षा क्रॉस होईल. जर ती लिमिट क्रॉस झाली तर ओव्हर करंटच डायरेक्टली ऑपरेट होईल. इट इज लाईक की ही जी लिमिट आहे तो इथपर्यंत आपला लोड वाढलेला आहे आणि इतका वाढल्यामुळे तो टेम्परेचर इन्क्रीज करवतो. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे थर्मल रिले तो ॲक्ट होतो. ओके, हा फरक आहे ओव्हर करंट आणि ओव्हरलोड या दोन शब्दांमध्ये. त्यामुळे ऑप्शन 3 इकडे करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ रिले व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ द कॉईल?
रिलेमध्ये कॉईल असते तर त्याचा प्रायमरी रोल काय आहे. ओके, ऑपरेशन ऑफ द रिले बघूया. ही सर्किट तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल. नॉर्मल एक इथे लाईन आहे ज्याच्यामध्ये आपण सर्किट ब्रेकर कनेक्ट केलेला आहे. CT आहे आणि इथे पुढे फॉल्ट एक झालेला आहे. CTचा जो आउटपुट आहे तो आपण रिले कॉईलला दिला आहे. ह्याच्यामध्ये एक प्लंजर आहे आणि हे जे रिले सर्किट आहे त्याला आपण बॅटरीने सप्लाय प्रोव्हाइड केलं. हे सॉरी रिलेचं नाही, हे ब्रेकरचं सर्किट आहे, ट्रिपिंग सर्किट आहे त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे रिलेचा जो इनपुट आहे तो पुढे गेलेला आहे ब्रेकरला. ओके, त्याच्यामध्ये बॅटरी आहे आणि इथे अजून एक कॉईल आहे ज्याला आपण म्हणतो ट्रिप कॉईल, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं सर्किट ब्रेकरच्या. तर आता जर तुम्ही बघितलं इथे फॉल्ट झाल्यानंतर करंट वाढतो, फॉल्ट झाल्यानंतर करंटची व्हॅल्यू वाढेल. ही करंटची व्हॅल्यू वाढलेली CT आहे ते डिटेक्ट करेल. कारण करंट ट्रान्सफॉर्मर काय असतो, करंट मेजर करतो, करंट डिटेक्ट करतो आणि हा जो वाढलेला करंट आहे तो ह्या रिले कॉईलमधून फ्लो होईल. तर रिले कॉईलमधून जेव्हा करंट फ्लो होईल तेव्हा त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड किंवा फ्लक्स आहेत ते जनरेट होतील आणि हा जो प्लंजर आहे किंवा आर्मेचर आहे तो अट्रॅक्ट होईल इथे आणि सर्किट क्लोज करेल. आता हे सर्किट क्लोज झाल्यानंतर काय होईल, हे जे ट्रिप कॉईल आहे त्याच्यात पण करंट फ्लो व्हायला लागेल, जो इनिशियली सर्किट ओपन असल्यामुळे फ्लो होत नाही आहे या ट्रिप कॉईलमधून, बरोबर. पण जेव्हा हे सर्किट कंप्लीट होईल तेव्हा ह्याच्यातून सुद्धा फ्लक्स जनरेट होईल आणि इकडे जो सर्किट ब्रेकरचा जो प्लंजर आहे जो इनिशियली क्लोज असेल नॉर्मल कंडिशनमध्ये तो मागे खेचला जाईल आणि सर्किट ब्रेकर ओपन होऊन जो फॉल्ट आहे तो पिक्चरमधून एलिमिनेट होऊन जाईल किंवा हेल्दी सर्किटमधून तो एलिमिनेट होऊन जाईल. तर बेसिकली कॉईलचं काम काय आहे, तर जेव्हा त्याला करंट येतो तेव्हा तो मॅग्नेटिक फ्लक्स येतो जनरेट करतो. त्यामुळे ऑप्शनमध्ये ऑप्शन 2 इथे जास्त सुटेबल ऑप्शन आहे टू क्रिएट द मॅग्नेटिक फ्लक्स. हा बाकीच्या ऑप्शनपेक्षा जास्त सुटेबल ऑप्शन आहे. ठीक आहे, सोपं आहे. ऑपरेशन रिलेचं काय आहे ते या सगळ्या गोष्टी एकदा परत बघून घ्या, व्हिडिओ पाहिजे तर मागे करा, तुम्हाला गोष्टी समजून जातील. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी ॲप्लिकेशन ऑफ फ्रिक्वेन्सी रिले. ओके, शब्दातच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी रिले. सगळ्याच गोष्टी तुम्हाला आधीपासूनच माहिती पाहिजे अशातली गोष्ट नाही आहे. काही गोष्टी रादर बऱ्याच गोष्टी तुम्ही कॉमन सेन्सने सुद्धा एक्झाममध्ये टिक करून येऊ शकता. फक्त अलर्ट राहा, जे काय दिलेलं आहे त्याच्या रिलेटेडच ऑब्व्हियसली उत्तर असणार. तर फ्रिक्वेन्सी रिले काय मेजर करणार, तर ऑब्व्हियसली फ्रिक्वेन्सी डिटेक्ट करणार. एकतर अंडर फ्रिक्वेन्सी असेल किंवा ओव्हर फ्रिक्वेन्सी असेल. मोस्ट प्रोबेबली अंडर फ्रिक्वेन्सी रिलेज असतात. तर ऑप्शनपैकी 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, टू मॉनिटर द फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन्स. म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा बदल ह्याची तो देखरेख करत असतो. पुढचा क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ रिले युजेस अ गॅस मीडियम फॉर ऑपरेशन. रिलेमध्ये कुठल्या टाईपचा जो रिले आहे त्याच्यामध्ये गॅसचा वापर होतो किंवा गॅसमुळे त्याचं ऑपरेशन होतं. बकोज रिले, स्टॅटिक रिले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले, न्यूमरिकल रिले और थर्मल रिले. जर तुम्हाला एकच कुठला तरी रिले फक्त वाचून जायचा असेल अख्ख्या रिले टॉपिकमधून तर बुकोज रिले वाचून जा, हे माझं पर्सनल सजेशन असेल. बिकॉज त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात आणि फार इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल बकोज रिले. ही जी व्हिडिओ मी बनवलेली आहे त्याची बकोज रिले या टॉपिकमध्ये पहिलीच लाईन लिहिली आहे मी, इट इज द गॅस ॲक्च्युएटेड रिले. म्हणजे ह्याच्यामध्ये गॅस फॉर्मेशन होतं, ऑइल्समध्ये बबल्स जनरेट होतात आणि ते ॲक्युम्युलेट होऊन जो बकोज रिले आहे तो आपला बकोज रिले आहे तो ऑपरेट होतो. ओके, डिटेलमध्ये मी त्याचं ऑपरेशन विथ डायग्राम एक्सप्लेन केलेला आहे. सो डेफिनेटली ते चेकआउट करा. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिव्हर्स पॉवर रिले. ओके, काही क्वेश्चन्स आहेत ना तुम्हाला असे मिळतील की ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटेल किंवा एकदम भयानक लेवलची खुशी येईल. क्वेश्चन्स कठीण नसतात, ट्रिकी असतात, पण तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व झाला आहे हे जेव्हा तुम्हाला समजतं ना तुम्हाला वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स येते इवन एक्झाममध्ये सुद्धा. आणि हा त्याच प्रकारचा एक क्वेश्चन आहे. ओके, नीट शांतपणे वाचा आणि 5च्या 5 ऑप्शन वाचा सगळ्यात पहिल्यांदा आणि बघा याचं काय उत्तर येऊ शकतं आणि मग आपण जाऊया पुढे. ठीक आहे, स्टार्ट करतो मी. व्हॉट इज द पर्पज ऑफ द रिव्हर्स पॉवर रिले किंवा रिव्हर्स पॉवर रिलेमध्ये उद्देश काय असतो किंवा तो कधी ऑपरेट होतो. चला ऑप्शन वाचूया. पहिला ऑप्शन आहे टू प्रोटेक्ट द जनरेटर्स फ्रॉम मोटरिंग ॲक्शन. पुढचा आहे टू मेजर द पॉवर फॅक्टर. ओके, हे तर क्लिअर कट आहे, टू मेजर द पॉवर फॅक्टर. तर हे तर उत्तर येणार नाही. पहिला उत्तर चल मला नाही माहिती आहे, ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे, पुढच्या ऑप्शनकडे.
टू कंट्रोल द व्होल्टेज फ्लक्च्युएशन. व्होल्टेज फ्लक्च्युएशन शब्द त्यांनी दिला आहे, व्होल्टेज रिव्हर्सल किंवा करंट रिव्हर्सल वगैरे अशी गोष्ट दिलेली नाही आहे. फ्लक्च्युएशन म्हणजे एकतर कमी किंवा जास्त होणे ह्याच्या बाबतीतच दिलेलं आहे. टू डिटेक्ट द अर्थ लिकेज, हे पण उत्तर येणार नाही अर्थ लिकेजसाठी. आणि पाचवा आहे टू प्रोव्हाइड द ओव्हरलोड प्रोटेक्शन. ह्याच्यामध्ये कुठेही पॉवरचा संबंध आलेला नाही आहे. ऑप्शन 1 जर तुम्ही एकदा चेक केला तर काय लिहिलं आहे त्याने, टू प्रोटेक्ट द जनरेटर्स फ्रॉम द मोटरिंग ॲक्शन. आता नीट समजून घेऊया जनरेटर काय करतो. बेसिकली सिंपल भाषेमध्ये समजून घेऊया. जनरेटर काय करतो तर पॉवर प्रोड्यूस करतो आणि पुढे देतो, राईट. आणि मोटर काय करतो तर मोटर जी पॉवर आहे ती स्वतः कंझ्युम करतो किंवा घेत असतो ती, बरोबर. जसा लोड कनेक्ट असतो त्याप्रमाणे तो पॉवर घेतो सप्लायकडून. जर जनरेटर पॉवर जो देणार आहे तो पॉवर घेण्याचं काम करायला लागला, याचा अर्थ आपण म्हणू शकतो की पॉवर्स रिव्हर्स डिरेक्शनमध्ये फ्लो होते. जशी इनिशियली फ्लो होत असे सुरुवातीला त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये फ्लो होते. त्यामुळे टू प्रोटेक्ट द जनरेटर्स फ्रॉम द मोटरिंग ॲक्शन, जो देणारा पॉवर आहे तो घ्यायला लागला तर त्या ठिकाणी स्टॉप झाला पाहिजे, बिकॉज काहीतरी सिस्टीममध्ये गडबड झालेली आहे. तर जनरेटर का मोटर्समध्ये बिहेव करतो किंवा कसा होऊ शकतो तो वेगळा प्रश्न आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे समजलं पाहिजे ऑप्शन्स वाचून, ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन समजला असेल. छान क्वेश्चन होता, मला पर्सनली खूप आवडला म्हणून मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. असे क्वेश्चन जनरली डिस्कस होत नाही, ठीक आहे. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आवडले असतील तर नक्की आत्ताच व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ लाईक करा. आजचं टार्गेट आहे व्हिडिओचं 225 लाईक. मला एक गोष्ट फार आवडली, मी कालच्या लेक्चरमध्ये बोललेलो की मला 200 लाईक्स पाहिजे होते, तर सर्वांनी 200पेक्षा जास्त लाईक्स केलेले आहेत. मला खूप जास्त आवडलं. शाणी मुलं तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकता माझं. तर आता अजून आपण टार्गेट वाढूया, बिकॉज आपली टीम आता मोठी होत चालली. आपली ऑडियन्स आहे ती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत आहेत, व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहे. तर त्यामुळे आजचं टार्गेट आपण ठेवूया 225 लाईक्स. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. व्हॉट इज द ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ द डिस्टन्स रिले. ओके, वाचून सोपा वाटेल क्वेश्चन. डिस्टन्स रिले काय, डिस्टन्स मोजतो पण नाही. डिस्टन्स रिले ॲक्च्युअलमध्ये अंतर मोजत नाही. तर काय बघूया ऑप्शनमध्ये, व्होल्टेज रेशो ऑफ व्होल्टेज टू करंट, व्होल्टेज व्हेरिएशन, फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन, ओव्हर करंट डिटेक्शन की पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेशन. व्हिडिओ पॉज करून एकदा बघा ह्याचं उत्तर तुम्ही काय मार्क केलं असतं आणि खरोखरचं उत्तर काय आहे ते. ओके, डिस्टन्स प्रोटेक्शन आपण डिस्कस केलेलं आहे ह्या सेम व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये पहिलीच लाईन मी लिहिलेली आहे, डिस्टन्स रिले डज नॉट मेजर द डिस्टन्स डायरेक्टली. मग डायरेक्टली तो अंतर मोजत नाही, रादर इट मेजर्स द रेशो ऑफ व्होल्टेज टू करंट, ज्यालाच आपण इम्पिडन्स असं सुद्धा म्हणतो. बिकॉज AC लाईन असते तर AC आपण इम्पिडन्स म्हणतो, DC त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो V/I रेशोला, ओम्स लॉ प्रमाणे. पण ह्याच्यामध्ये पण AC लाईन असते त्यामुळे ह्याला आपण इम्पिडन्स येते कन्सिडर करतो. म्हणजे बेसिकली आपण इम्पिडन्स मोजत असतो किंवा V/I रेशो ह्याच्यामध्ये मोजत असतो. ऑप्शन 1 इकडे आपलं करेक्ट उत्तर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, व्हेअर डज द डिफरन्शियल रिले सेंड्स द ट्रिप सिग्नल टू इफ अ फॉल्ट इज डिटेक्टेड. मराठीमध्ये वाचूया, दोष आढळल्यास म्हणजे फॉल्ट झाल्यानंतर डिफरन्शियल रिले जो आहे तो सिग्नल कुठे पाठवतो. सर्किट ब्रेकरला, पॉवर सिस्टीमला, ऑपरेटिंग कॉइलला की करंट ट्रान्सफॉर्मरला. ओके, तर सिंपल भाषेमध्ये सांगायचं तर फॉल्ट झाला तो सेन्स करतो रिले आणि रिले आहे तो पुढे कमांड देतो सर्किट ब्रेकरला ऑपरेशनसाठी. आत्ताच आपण जी डायग्राम बघितली ऑपरेटिंग कॉइलमध्ये त्याच्यावरून कळलं असेल, 2 कॉइल आहेत, एक ऑपरेटिंग कॉइल आणि एक ट्रिपिंगची जी कॉइल होती ती. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे, रिले सेन्सेस द फॉल्ट, डिटरमाइन्स द लोकेशन अँड इट सेंड्स द ट्रिपिंग कमांड टू द सर्किट ब्रेकर. ओके, त्यामुळे ह्याचं करेक्ट उत्तर येईल सर्किट ब्रेकर. ओके, ऑपरेटिंग कॉइल समजून घेऊ नका, बिकॉज ऑपरेटिंग कॉइल हा तुमचा रिलेचाच एक पार्ट आहे. तर हे ऑपरेट झाल्यानंतर जो सिग्नल आहे तो सर्किट ब्रेकरला जाईल. बिकॉज मुलांना डाऊट येईल आता की ऑपरेटिंग कॉइल उत्तर का नाही येणार, तर ऑपरेटिंग कॉइल इज अ पार्ट ऑफ रिले असं आपण म्हणू शकतो आणि हा पुढे जाऊन कमांड देईल सर्किट ब्रेकर. ट्रिप सिग्नल कुठे पाठवला जातो असं त्यांनी विचारलं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्लग सेटिंग मल्टिप्लायर ऑफ द रिले इज द रेशो ऑफ. जो रिलेचा प्लग सेटिंग गुणक आहे ते कशाचं गुणोत्तर आहे. कदाचित मुलांना माहिती नसेल, डिस्कस करूया. इथे लिहिलेलं आहे PSM किंवा ज्याला आपण प्लग सेटिंग मल्टिप्लायर म्हणतो,
तो रेशो आहे फॉल्ट करंट इन रिले कॉईल भागिले पिकअप करंट. ओके, फॉल्ट करंट इन रिले कॉईल भागिले पिकअप करंट. आता पहिलं तर कळलं मला की रिले कॉईलमधला फॉल्ट आल्यानंतर जो काही करंट फ्लो होईल रिले कॉईलमधून तो मला समजला. पण पिकअप करंट काय आहे? ओके, पिकअप करंटची आधी व्याख्या बघूया सोप्या भाषेमध्ये. सो इट इज द मिनिमम करंट इन द रिले कॉईल ॲट विच द रिले स्टार्ट्स टू ऑपरेट. म्हणजे ज्या करंटच्या वरती माझा जो रिले आहे तो ऑपरेट होतो त्या करंटला मी म्हणतो पिकअप करंट. जर रिलेमधून वाहणारा करंट आहे किंवा रिलेमधून सेन्स करणारा जो करंट आहे तो पिकअप व्हॅल्यूपेक्षा जर लेस असेल, पिकअप म्हणजे स्टार्ट होणं असं आपण म्हणू शकतो की पिकअप आत्तापासून पिकअप हो आणि स्टार्ट हो ऑपरेट करायला. ह्या पिकअप व्हॅल्यूच्या जर कमी व्हॅल्यू असेल करंटची तर रिले ऑपरेट होत नाही, आणि पिकअप व्हॅल्यूपेक्षा इक्वल किंवा त्याच्यापेक्षा जास्त करंट असेल तर रिले ऑपरेट होतो. ओके, सिंपल भाषेमध्ये सांगितलं तर पिकअप करंटचा फॉर्म्युला जर हवा असेल तर तो असतो रेटेड सिटी सेकंडरी करंट गुणिले करंट सेटिंग. काय आहे की सिटीचा रेशो असतो 400:1 किंवा 200:1 किंवा 400:5 असा काहीतरी करंट असतो. तर हा जो सेकंडरी करंट आहे तो गुणिले करंट सेटिंग जी काय आपण डिसाईड केलेली असते ती करंट सेटिंग, मग ती किती पण असेल, 10% असेल, 100% असेल, 150% असेल, ती आपण किती पण डिसाईड करू शकतो जेवढी आपल्याला रिक्वायरमेंट हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग. तर हे त्याचं बघूया आता फॉर्म्युला काय आहे. इट इज अ रेशो ऑफ पिकअप करंट टू नॉर्मल करंट आहे का? नाही. रेटेड सेकंडरी करंट ऑफ सिटी टू रेटेड करंट ऑफ सिटी आहे का? नाही. फॉल्ट करंट इन सर्किट ब्रेकर प्रश्नच नाही आला. फॉल्ट करंट इन रिले कॉईल टू पिकअप करंट, ऑप्शन 4 इथे करेक्ट उत्तर होईल. तर आता ह्याच्यावरच क्वेश्चन जर चुकून मागून आला आपल्या पेपरला तर आपल्याला रेडी राहायला पाहिजे, म्हणून मी इथे डिस्कस करतोय. मराठीमध्ये कन्वर्ट करत बसलो नाही मी डायरेक्टली समजावून सांगतो. जी करंटची सेटिंग आहे ती जसं मी सांगितलं 10%, 100%, 150% किती पण असू शकते. तर इथे त्यांनी 12.5% करंटची सेटिंग दिलेली आहे. ठीक आहे, करंटचा रेशो दिला आहे 400/5 आणि काय विचारलं आहे तर पिकअप व्हॅल्यू ऑफ द करंट किंवा पिकअप करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर मी काय सांगितलं, जो सिटीचा सेकंडरी करंट आहे तो गुणिले तुमची करंटची जी सेटिंग आहे ती मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला पिकअप करंटची व्हॅल्यू मिळेल. ओके, पिकअपची व्हॅल्यू मिळेल. सिटीचं सेकंडरी करंट किती आहे 5 गुणिले सेटिंग किती आहे 12.5%. आता 12.5% म्हणजे किती होतो 0.125 असं होईल ना, 2 शून्य मागे ना, बरोबर. तर हे कॅल्क्युलेट केलं तर उत्तर येईल 0.625 एम्पियर. ऑप्शन 1 इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, कॅल्क्युलेटरची गरज नाही आहे, फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न अगेन बकोल्सवरून आलेला आहे. तर बकोल्स रिले इन अ ट्रान्सफॉर्मर इज लोकेटेड इन. ओके, खूप सोपा प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहिती असेल ह्याचं काय उत्तर येईल. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे द पाईप बिटवीन ट्रान्सफॉर्मर टँक अँड द कन्झर्वेटर टँक. ओके, डायग्रामच्या हेल्पने पण बघून घेऊया. हा आहे आपला कन्झर्वेटर टँक वरती असतो आणि हा आहे मेन ट्रान्सफॉर्मरचा टँक. तर ह्या दोघांमध्ये एक पाईप कनेक्टेड असतो, त्याच्या मध्यभागी बकोल्स रिले आपण कनेक्ट करतो. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिस्टन्स रिले. ओके, सुरुवातीलाच पहिल्याच प्रश्नामध्ये मी दाखवलेलं कुठले कुठले डिस्टन्स रिले आहेत ते कुठले आहेत परत एकदा रिकॅप करूया. रिॲक्टन्स रिले, इम्पिडन्स रिले आणि मोह रिले किंवा ॲडमिटन्स रिले. ओके, दाखवलेले हे पण लिहून. तर रिॲक्टन्स रिले आहे, त्यांनी नॉट विचारले, कुठला नाही आहे. इम्पिडन्स रिले आहे म्हणजे उत्तर नाही. ॲडमिटन्स रिले आहे, उत्तर नाही. बकोल्स रिले हा डिस्टन्स रिले नाही आहे. पुढचा प्रश्न आहे विच टाईप ऑफ रिले इज लेस अफेक्टेड बाय द पॉवर सर्जेस. हल्ली हा जास्त विचारला जातोय प्रश्न, म्हणून मी डिस्कस करतोय. मोह रिले, रिॲक्टन्स रिले, इम्पिडन्स रिले किंवा सगळेच्या सगळे सेम. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे ॲडमिटन्स रिले किंवा मोह रिले. रिॲक्टन्स रिले इज हायली अफेक्टेड बाय द पॉवर स्विंग. ओके, क्लिअर कट लिहिले मी की रिॲक्टन्स रिले आहे तो पॉवर स्विंग्स म्हणजे फ्लक्च्युएशन्समुळे जास्त इफेक्ट होतो, त्यामुळे रिॲक्टन्स रिले तर ह्याचं करेक्ट उत्तर नाही आहे. मी मोह रिले ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण इथे मेन्शन केलं आहे का मी, येस. वी यूज ॲडमिटन्स रिले और मोह रिले विच इज लेस अफेक्टेड बाय द
पॉवर सर्जेस. ओके, ही ऑलरेडी मी 2-3 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे. ही एक जरी व्हिडिओ बघितली ना तुम्ही अख्खं रिलेमधले सगळ्याचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करून येऊ शकता, एवढी मी गॅरंटी देतो. ठीक आहे, त्यामुळे डेफिनेटली ही व्हिडिओ झाल्यानंतर बघा, आधी क्वेश्चन बघून घ्या आणि मग जा तिकडे. क्लासिफिकेशन ऑफ डिस्टन्स रिले हे डिटेलमध्ये वाचा, नंतर आरामात PDF वगैरे तुम्हाला ॲपवर मिळून जातील. ह्याच्यात पण लिहिलेलं आहे दिस रिले इज लिस्ट इफेक्टेड बाय द पॉवर सर्जेस, आणि कुठल्या कुठल्या ट्रान्समिशन लाईनसाठी यूज होतं या सगळ्या गोष्टी पण इथे मेन्शन आहेत. ओके, तर अशा टाईपचेच क्वेश्चन्स, ह्याच्यापेक्षा छान छान क्वेश्चन आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत. सगळ्यासाठी आपण वापरू शकतो. असिस्टंट टेक्निशियन 1-2 आणि सिनियर टेक्निशियनसाठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळतील. 20 टॉपिक टेस्ट आहेत आणि 5 फुल लेंथ टेस्ट आहेत. आणि बरेच जण विचारता किती अटेम्प्ट आहेत, तर मी एकच अटेम्प्ट ठेवलेला आहे, बिकॉज तुम्ही ते सिरियसली अटेम्प्ट करायला पाहिजे म्हणून. टेस्ट सिरीज हे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी नाही आहे, समजून घ्या. टेस्ट सिरीज जी बनवली आहे ती क्वेश्चन प्रॅक्टिससाठी नाही आहे. ते तुम्ही कुठूनही पुस्तकातून वगैरे क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. मेन इम्पॉर्टंट इज टाईम मॅनेजमेंट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा कुठला वीक झोन आहे, तो कुठे तुम्ही मिस्टेक करतायत, ह्या 2 गोष्टी समजण्यासाठी सिरियसली अटेम्प्ट करणं एक्झामसारखं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी सिंगल अटेम्प्ट ठेवलेला आहे, जो मी वाढवणार नाही अजिबात. ठीक आहे, IBPS सारखाच एक्झाम आहे, त्यामुळे टेस्ट सिरीज आहे, सिरियसली द्या. आणि सध्या ऑफर पण चालू आहे, 5 जानेवारीपासून ते 12 जानेवारीपर्यंत, संडेपर्यंत मी ऑफर ठेवलेली आहे. तर त्यामुळे आपल्या ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. पुढचा क्वेश्चन आहे, इन ऑर्डर फॉर अ प्रोटेक्टिव्ह रिले टू परफॉर्म. चला आता पहिला मराठी क्वेश्चन वाचूया यावेळेला. संरक्षणात्मक रिलेची कार्ये समाधानकारकपणे पार पाडण्यासाठी त्यात डॅश वगळता खालील सर्व गुणधर्मे असणे आवश्यक आहे. म्हणजे एका रिलेमध्ये कुठले गुणधर्म असले पाहिजे, डॅश वगळता म्हणजे काय नसावं, ह्या 4 ऑप्शनपैकी कुठली गुणधर्म नसावं असं त्यांनी विचारलेलं आहे. कॉम्प्लेक्सिटी, रिलायबिलिटी, इकॉनॉमी आणि सेन्सिटिव्हिटी. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंतीचं असावं का, नाही. ओके, पहिलाच ऑप्शन मला चांगला वाटतोय, तुम्ही याला टिक करतो. रिलायबिलिटी म्हणजे विश्वासपात्र असला पाहिजे, त्यामुळे म्हणजे जेव्हा त्याला काम करायची वेळ आली तेव्हा तो ऑपरेट झाला पाहिजे. इकॉनॉमी म्हणजे जास्त महागडा नसावा, आणि सेन्सिटिव्हिटी म्हणजे तो जेवढा करंट आपण सेट केलेला आहे त्याच्यावर इझिली ऑपरेट झाला पाहिजे. डिझायरेबल क्वालिटीजसुद्धा आपण डिस्कस केलेल्या आहेत एकदम डिटेलमध्ये. सिलेक्टिव्हिटी, स्पीड, सेन्सिटिव्हिटी, रिलायबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि डिस्क्रिमिनेशन, या सगळ्या गोष्टी इथे सिंगल सेंटेन्समध्ये लिहिल्या आहेत, पण व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्यामुळे समजून जातील. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे, इन टर्म्स ऑफ रिलेज IDMT रिले स्टँड्स फॉर. काय असतो IDMT रिलेचा फुल फॉर्म? सोप्पा आहे, फक्त त्यांनी इथे कन्फ्युजिंग दिलेलं आहे थोडेसे. नीट शांतपणे सगळे ऑप्शन बघा. इनवर्स डायरेक्ट नाही, डायरेक्ट नसतो, डेफिनेट वर्ड असतो. इनवर्स डेफिनेट मिनिमम टाईम, येस, ऑप्शन 2 करेक्ट आहे. इथे पण त्यांनी मॅक्झिमम दिलेला आहे, तर मॅक्झिमम उत्तर येत नाही. इनवर्स डेफिनेट मिनिमम टाईम याचा अर्थ काय? हा इनवर्स आहे म्हणजे उलटा आहे असा कर्व आहे, की इथे जर गोष्ट वाढत गेली एक्स ॲक्सिसची तर वाय ॲक्सिसची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाते. तर एक्सची व्हॅल्यू कमी आहे तर वायची व्हॅल्यू जास्त आहे, आणि इथे एक्सची व्हॅल्यू वाढत गेली तर वायची व्हॅल्यू इथे कमी होत जाते. म्हणजे जेवढा फॉल्ट करंट जास्त तेवढ्या कमीत कमी टायमामध्ये तो ट्रिप करतो. जेवढा फॉल्ट करंटची व्हॅल्यू कमी तेवढा तो डिले घेतो किंवा तेवढा तो टाईम घेतो ऑपरेट होण्यासाठी. ओके, इथे जेवढी व्हॅल्यू वरती टाईम जास्त, करंट कमी, आणि इकडे करंट जास्त तर फार लवकर टायमामध्ये कमी टायमामध्ये तो ट्रिप करून टाकेल. पुढचा क्वेश्चन आहे, विच इज इंडिकेटेड द पॉवर कन्झम्पशन ऑफ द रिले सर्किट एलिमेंट. म्हणजे खालील दिलेल्या ऑप्शनपैकी जो पॉवर कन्झम्पशन होतं त्याला काय म्हणतात रिलेच्या टर्म्समध्ये? लोड म्हणतात, बर्डन म्हणतात, मॅग्नेटिक कॉईल म्हणतात, की त्याला लॉसेस असं म्हणतात. तर पॉवर कन्झम्पशन जे रिलेमध्ये होतं त्याला आपण म्हणतो बर्डन ऑफ द रिले. इट इज द व्हॅल्यू ऑफ पॉवर कन्झ्यूम बाय द रिले ॲट द रेटेड करंट ऑर व्होल्टेज. कशामध्ये एक्सप्रेस करतो? तर AC असेल, ACच्या ठिकाणी यूज होणार असेल तर तो V आणि A वोल्ट ॲम्पियरमध्ये डिनोट करतो त्याचं युनिट, आणि जर DC मध्ये असेल तर तो वॅट्समध्ये आपण त्याचं युनिट येते डिनोट करतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला आजचे सगळे क्वेश्चन समजले असतील. जर नोट्स वगैरे पाहिजे असतील मुलं मागतात टेलिग्रामवर, तर टेलिग्रामवर नाही मिळणार, आपल्या अमेझिंग इंजिनियर्स ॲपवर मी अपलोड केलेल्या आहेत.
फ्री मटेरियल टॅब्समध्ये गेलात की इथे असिस्टंट टेक्निशियनच्या नोट्स अवेलेबल होतील. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.